नमस्कार. ज्योतिषशास्त्र हे असे एक शास्त्र आहे की त्याचा सर्व बाजूने विचार होतो. आजपर्यंत असा कोणताही विचार नाही ज्याचा ज्योतिषशास्त्रातून विचार होत नाही. आपण अशाच एका बाजूचा विचार ज्योतिषशास्त्रातून करतो आहोत. मृत्यूनंतरचे जीवन. मृत्यूनंतरचे जीवन कसे असेल याचा विचार करतेवेळी या शास्त्रातून त्याची उकल कशी होते याचाही विचार होतोच. मृत्यू यामध्ये आपल्याला भाग करता येतील. महामृत्यू किंवा अपघाती मृत्यू. ज्या क्षणाला आपला जन्म होतो त्याच वेळी आपला मृत्यूही ठरलेला असतो. जन्म आणि मृत्यू यांच्यामधला काळ हा कितीही असू शकतो. तो काही तासांचा असेल नाहीतर काही वर्षांचा. या काळाचा अंदाज आपल्याला हे शास्त्रच देते. तो मृत्यू कसा असेल याचाही अंदाज आपल्याला हे शास्त्र देते. मृत्यूनंतरचे जीवन कसे आहे याची शास्त्रकारांनी ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांच्या अनुषंगाने कशी उकल करावी हेही सांगितले. मृत्यूचा विचार जन्मलग्न कुंडलीवरून करतेवेळी आपण सप्तम स्थानाच्या शेवटचा भाग, अष्टम स्थान आणि तृतीय स्थान या स्थानांवरून करतो. त्याचबरोबर अष्टमेश, त्याचा अष्टमेश, चंद्र, रवी आणि शनी यांचाही विचार होतो. घडणाऱ्या कारणांच्या विचारांमध्ये मग मंगळ, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो आणि स्थिर तारे यांचा विचार करता महायोगात असणारी शुभ संकेत वेळ यासाठी गुरु, शुक्र, रवी, चंद्र यांचाही विचार होतो. एकंदरीत जन्मलग्न कुंडलीत प्रत्येक स्थान व ग्रह तारे यांचा विचार केला पाहिजे. आत्मा मुक्त झाल्यानंतर काय होते, तो आत्मा कुठे जातो याविषयी पूर्वी संशोधन झाले. मृत्यूनंतरचे जीवन हे कसे असेल याची निवड कल्पनाच केली जाते असे प्रत्येकाला वाटते. आज सर्वसाधारण हा प्रश्न मनाला न पटणारा असा आहे. पण जगात आजपर्यंत असे अनेक ऋषीमुनी झाले आहेत ज्यांनी आपल्या योग अभ्यासाच्या मार्फत याचे वर्णन केले. भगवद्गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, मनुस्मृती, गरुड पुराण, योग वशिष्ठ अशा अनेक ग्रंथांमधून याचे वर्णन आहे. पण काळाच्या योगात या ग्रंथांमध्ये काही बदल होऊन अतिकाल्पनिक भाग यात घुसळला गेलाय. जगातील वेगवेगळ्या धर्मातील लोकांनी याचा अभ्यास करून आपला अनुभव दिला आहे. खरा खोटा भाग मात्र आपल्यालाच काढला पाहिजे. ख्रिश्चन धर्मामध्ये आणि मुस्लिम धर्मामध्ये पुनर्जन्माविषयी लिहिलेले नाही. त्यांना तो मान्य नाही. पण या धर्मातील लोकांनी आपली मते फार नंतर मांडलेली आहे. आत्मा देहाशी सतत संलग्न झाल्यामुळे आपणच देह आहोत अशी मिथ्या कल्पना आत्म्याच्या बाबतीत होत राहते. देहाची सुखदुःखेही स्वतःची सुखदुःखे समजून जड देहांचे पतन म्हणजे मृत्यू झाल्यावरही तो आत्मा इतर देहांच्या साहाय्याने दुःखी होतो. वास्तविक मरणोत्तर अवस्थेत क्षुधा, तृष्णा, निद्रा, अर्थार्जन या गोष्टी नसल्याने सुखाची लयलूट व्हायला हवी. पण तशी होत नाही. कारण आत्मा स्त्री पुरुष ओळखत नाही. आपल्या ठायी असणाऱ्या चेतन तत्वास मृत्यू नावाचा विकार संभवत नाही असे उपनिषदात सांगितलेले आहे. हंता चेन्मन्यते हंतुम हतम चेन्मन्यते हतम उभौ तो न विजानती नायम हंती न हन्यते. म्हणजे मरणोत्तर स्थितीचा विचार आपण करतो त्यावेळी उघडपणे ज्याला आपण ही संधी देणार तो देह नसून देहात राहणारे चेतन तत्व म्हणजे ज्याला आपण जीव, आत्मा वगैरे नावे दिले. हीच गोष्ट अभिप्रेत आहे. कारण देहालाच मी संज्ञा दिली तर मरणोत्तर अस्तित्वाचा प्रश्नच उद्भवणार नाही. नेमका हाच सिद्धांत आजच्या काही ज्ञानींनी मांडला आहे. पण देहाला मी अशी संज्ञा दिली तर समस्या मिटणार नाहीत, अनेक समस्या उद्भवणार आहेत. म्हणूनच मृत्यूनंतरच्या प्रवासाला निघणारा जीव मरणोत्तर विविध अवस्था घेत असतोच. पण अनेक जन्मात तो अनेक जड देहही धारण करतो. मरणोत्तर जीवनाचा विचार करताना इहजन्म व पुनर्जन्म मुळीच वगळून चालणार नाही. याचं एक उदाहरण देताना शास्त्रातील एका विधीचा उल्लेख करता येईल.
ज्यावेळी श्राद्धाचा विधी असतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या पिंडाबरोबर 3 पिंड केले जातात. ते म्हणजे त्याचे वडील, वडिलांचे वडील व आजोबांचे वडील, म्हणजे वडील, आजोबा आणि पणजोबा अशा 3 पिढ्यांचे पिंड स्थापन करून पूजेनंतर ते पिंड एकत्र केले जातात व नंतर एक पिंड करून काकस्पर्शासाठी ठेवला जातो. कारण गेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग हे त्याचे पितर दाखवणार असतात असा उल्लेख आहे. म्हणजे आपण फक्त सगोत्राचाच विचार करतो, म्हणजे तो आत्मा त्याच गोत्रात पुन्हा पुन्हा जन्म घेतो. मृत्यूसमयी ती व्यक्ती कुठे गेली आहे, ते स्थान लांब किंवा जवळ आहे, या गोष्टीला इथे किंमतच राहत नाही. कारण आत्मा हा मनोवेगाने जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. आणखीन एक भाग म्हणजे ज्या आत्म्याला पुनर्जन्म घ्यायचा आहे तो आत्मा पूर्वतयारीतच असतो. एखाद्या घराण्यातील आत्मा दुसऱ्या घराण्यात कधीही जन्माला येत नाही. पुनर्जन्म असलेल्या व्यक्तींना सर्वच घटना आठवतात किंवा त्या घटनांचा संबंध पूर्वजन्माशी लावता येतो असा भाग मात्र येत नाही. त्या गोष्टी प्रसंगानुरूप आठवतात, त्याही भासमान स्वरूपात असतात. सध्या TV कार्यक्रमांमधून होणारी चर्चा यामध्ये मात्र या आत्म्याचे पुनर्जन्माविषयी बोलताना तो आत्मा पूर्वी कुठे वेगळ्याच घराण्यात संबंधित आहे असं दाखवलं जातं. यामध्ये मग निव्वळ घराण्यात न राहता देशही बदलला आहे असं दिसतं. अशी घटना कधीही असणार नाही आणि होणार नाही. कारण आपण श्राद्ध तर आपल्या लोकांचेच करतो, मग पुनर्जन्मामध्ये बाहेरील आत्मा आपल्या घरी येईलच कसा? आत्मा आपल्या संबंधित असलेल्या आपल्याच घराण्यातील आपल्या वंशजाच्या पोटी नेहमी जन्म घेतो. आत्मा आपल्या वंशजामार्फत पुनर्जन्म घेतो. आत्म्याला मुक्त होण्यासाठी ताकदीची गरज लागते. यासाठी आपण जे श्राद्ध करतो, त्यांच्या नावे जे दानधर्म करतो, त्याने त्या आत्म्यांना पुन्हा जन्म घेण्यास ताकद मिळते किंवा त्यांना मुक्त होता येते. धन्यवाद. माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. कारण त्यातूनच माझ्या व आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि तुम्हाला काही चांगली माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल. पुनश्च धन्यवाद.